पोपटराव तुमने बुलाया हमने विठलराव तुमने बुलाया हमने आया, ऐसा काही हो सकता है? आणि बापूंनी इतके घाई आले आणि आज गणपती 4 वाजेपर्यंत येतीलच शिर्डी शहरात, तर बापू आले आणि आज गणपतीची स्थापना झाली. गणपती बाप्पांनी कौल छत्रीला दिला, म्हणजेच विठ्ठलराव पवारांना दिला. आणि विठ्ठलराव पवारांना दिल्यानंतर पण मला असं वाटलं विठ्ठलराव पवारांना काही अनुभव आहे का नाही, निश्चित विरोध करतात. पण मला अलीकडच्या काळात जाणवलं विरोध न करता सर्वसामान्य जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हित जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने विठ्ठलराव पवारांनी केलं, हे मी आवर्जून सांगायला. तर मला असं वाटतं या गणपती बाप्पांनी विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या सहकार्याला एवढा मोठा आशीर्वाद देईन, चांगल्या प्रकारची कर्मचारीसाठी किंवा साहेबांसाठी चांगल्या प्रकारची इमारत चांगल्या प्रकारची उभी राहील असा मला विश्वास आहे. कारण नाही पूर्वीपासून चालू असू द्या, पण तुमची निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच वर्षी तुमचा गणपती बसतोय. ह्या श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा गणेशोत्सव निमित्त निगोज शिवारातील साई ज्योत इमारतीत गणरायाची प्रतिष्ठापना शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी बोलताना कैलास बापू यांनी चेअरमन विठ्ठल पवार यांचे तोंड भरून कौतुक करत निवडणुकीत निर्बळ यश संपादन केल्यानंतर आम्हाला शंका होती की विठ्ठल पवार यांना संस्था चालविण्याचा अनुभव नाही, मग संस्थेचा कारभार कसा चालवणार. मात्र विठ्ठल पवार यांनी आपल्या संचालक मंडळाला विश्वासात घेत कामगार हिताचे जे निर्णय घेतले ते खरोखर कौतुकास्पद असून यापुढील काळात संस्थेला आमची जेव्हा गरज पडेल आम्ही सर्वजण नक्की पाठीशी उभे राहू, असा शब्द यावेळी कैलास बापू कोते यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी दिला. या प्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, ज्येष्ठ मार्गदर्शक यादवराव कोते, छोटे बापू उर्फ दत्तात्रय कोते, साई निर्माण उद्योग समूहाचे ताराचंद कोते, मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते, संस्थेचे मार्गदर्शक अशोक कोते यासह संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. कर्मचारी सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी श्रींच्या आगमनाबाबत आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि या निमित्ताने आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय शिर्डी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोक कोते, त्याचबरोबर माजी चेअरमन यादवराव कोते, ताराचंदजी कोते, चेअरमन सन्माननीय विठ्ठलजी पवार साहेब व सर्वच सन्माननीय संचालक मंडळांनी या ठिकाणी आम्हाला बोलून या ठिकाणी श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा आज आम्हाला योग आला. खरंच आज श्रींची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि श्री साईबाबांचे आशीर्वाद तर आहेतच, परंतु श्री गणेशाच्या आशीर्वादानं नक्कीच येणारा काळ हा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शुभ संकेत असेल असं मला वाटतं. आणि येणारा काळ निश्चितच चांगला येईल आणि त्या निमित्ताने आपले देखील कर्मचारी बांधवांचे हात बळकट होतील आणि सद्गुरू साहेबांची सेवा करण्यासाठी आपण परत तत्पर राहू असं या ठिकाणी विचार मांडतो. आणि त्याचप्रमाणे चेअरमन साहेबांनी अतिशय आदरपूर्वक आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल सर्व संचालक मंडळांचे, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्वांचे या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. गणपती बाप्पा. आज निवडणूक झाल्यानंतर या वर्षीचा पहिलाच गणपती पूर्वीपासून चालू असू द्या, पण तुमची निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच वर्षी तुमचा गणपती बसतोय. त्यामुळे मी या सर्व नवीन संचालक मंडळाला व माझे संचालक मंडळाला सुद्धा शुभेच्छा देतो. आमचे आदरणीय कैलास बापू कोते यांच्या हस्ते या ठिकाणी गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्याच्यानंतर निलेश दादा कोते, आमचे यादव तात्या कोते, अशोक भाऊ कोते, ताराचंद भाऊ कोते व जमलेले ते सर्वच आमचे विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, रमा गागरे, सर्वच संचालक मंडळ आपणास आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व कार्यास आम्ही शुभेच्छा देऊ आणि तुमच्या बरोबर राहू. तुम्ही जो काही चांगला निर्णय या साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी या गणपती उत्सव निमित्त बोलतो, जो घेशाल तो चांगलाच घेशाल आम्हाला माहिती आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सदैव तत्पर राहू. आमचे विनोद भाऊ कोते बरोबर आहे तुमच्यावाल्या, काही अडचण येणार नाही असं मला या गणपतीच्यांनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज गणपतीच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने शिर्डी साईबाबा संस्थांच्या सोसायटीच्या गणपतीच्या उपस्थितीमध्ये सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्या आग्रहाच्या निमंत्रणाने आज तो योग आपल्याला साधला.
साधारणपर्यंत 25 ते 30 वर्षामध्ये असा कधी योग आला नाही का शिर्डी साईबाबा संस्थान सोसायटीच्या गणपतीला आरतीच्या निमित्तानं इथे येण्याचा योग कधी आला नाही. आज पहिल्यांदा तो योग आला. का त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे एक सर्वसाधारण माणसामधील एक स्वतःच वेगळंपणा, जो एक साधा भोळापणा म्हणायचा, त्याचं कारण का जे सर्वसामान्य लोकांना या इथं आरतीला बोलून गणपतीचं ते काही त्यांचं घरचं कार्य नाही, पण साईबाबा संस्थान सोसायटीचं हे नाव फार लौकिक आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या सोसायटीचा हा गणपती. गणपती छोटा का मोठा हा महत्वाचा नसून साईबाबा संस्थान सोसायटीचा हा गणपती आहे, म्हणून त्याचं जे महत्व आहे ते वेगळं आहे. तर ही गणपती कधी बसायचा कधी उठायचा याचं कधी कानालाही त्याची खबर नसायची. पण आज पहिल्यांदा इथं आल्यानंतर का त्याचा एक आनंद वेगळा मला मिळाला का माझ्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीला का इथं तुम्ही गणपतीला उपस्थिती राहा आणि अशा सर्वसाधारण माणसाला बोलवल्यानंतर त्याचा तो आनंद आहे तो एक वेगळा आहे. तर कितीतरी वर्षानंतर या गणपतीचे समोर आज आरतीच्या निमित्तानं उपस्थित राहण्याची संधी आम्हाला मिळाली. गावात खूप गणपती आहेत पण याचं महत्व जरा वेगळंच आहे, कारण हा साईबाबा संस्थान सोसायटीचा गणपती. तर पुन्हा एकदा ह्या सोसायटीचा महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असलेल्या सोसायटीचा असाच विकास भरभराट हो आणि त्याचं जे काही क्रेडिट असतं म्हणतं त्याचं संपूर्ण क्रेडिट विठ्ठलराव यांच्या हातून या विकासाचा भरभराट हो अशी साईबाबांचरणी प्रार्थना करतो. आणि विठ्ठलरावांना पुन्हा एकदा प्रार्थना करतो साईबाबांचरणी अशीच उभारी देव एवढी साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या निमित्तानं माननीय विठ्ठलराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गणरायाची स्थापना केली. त्या स्थापनेसाठी शिर्डीतील लेदादा कोते असतील, दत्तूभाऊ कोते असतील, अशोकराव असतील, यादवराव असतील, ताराचंद भाऊ असतील, पैशरमन पोपटराव आणि त्यांचे सगळे सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. खरं म्हणजे अनेक वर्षाची परंपरा ही जोपासण्याचं काम विठ्ठलराव पवारांनी केलं आणि ही जोपासताना असताना जेव्हा साईबाबा संस्थान एम्प्लॉई सोसायटीची निवडणूक झाली तेव्हा गावामध्ये एक वेगळं वातावरण तयार होतं. त्या वातावरणामध्ये कोण बाजी मारणार, कोण मारणार नाही, कोण मारणार नाही. पण तो गणपती बाप्पांनी कौल छत्रीला दिला, म्हणजेच विठ्ठलराव पवारांना दिला. आणि विठ्ठलराव पवारांना दिल्यानंतर पण मला असं वाटलं विठ्ठलराव पवारांना काही अनुभव आहे का नाही, निश्चित विरोध करतात. पण मला अलीकडच्या काळात जाणवलं विरोध न करता सर्वसामान्य जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हीच जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने विठ्ठलराव पवारांनी केलं हे मी आवर्जून सांगायला. म्हणजे अनेक प्रकारचे निर्णय घेतले. आल्याबरोबर वेतन कर्मचारी वेतन वाढवलं, बऱ्याच दिवसाचा प्रश्न निर्मूलित होता तो केला. आणखीन काही जे जे उपक्रम साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी करता येईल त्या प्रकारचे उपक्रम राहून एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मी मध्यंतरी साईबाबा संस्थांच्या कॅम्पसमध्ये फिरत होतो आणि मला एक शंका वाटली का मी म्हणलो चेअरमनला फोन करावा का नाही. पण मी फोन केला विठ्ठलरावांना. मी म्हणलो पवार साहेब इथं चपलाचं अशा प्रकारची परिस्थिती आहे, या चपला भक्तांना देण्यासाठी तिथं योग्य प्रकारचा काउंटर नाही आहे किंवा योग्य प्रकारची पिशवी नाही आहे. त्यांनी तुरंत मी त्यांना सांगितल्याबरोबर तुरंत त्यांनी 7-8 दिवसामध्ये त्या अगोदर सगळ्या नव्या पिशव्या आणली आणि नव्या पिशव्या साई भक्तांना देण्याचं काम केलं. हा सुद्धा त्यांचा एक चांगला प्रकारचा उपक्रम आहे. मी अनेक छोटे मोठे त्यांना सांगितलं की तुमच्या संस्थांमध्ये असं चालू आहे. त्यांनी त्याची ताबडतोब दखल घेतली, कारण बऱ्याच वेळा दखल घेतली जात नाही संस्थांमध्ये. कारण काय प्रत्येकाला वाटतं की बाबा यांनी घेऊन हस्तक्षेप करावा. हस्तक्षेप नाही, पण तुमचं आणि आमचं काम एकच आहे का येणाऱ्या साई भक्ताची चांगल्या प्रकारची सेवा करणं. दोघांचा हेतू एकच आहे का आलेल्या साई भक्तांची सेवा करून त्याचं समाधान व्हावं. हा तुमचा आणि तुमच्या सोसायटी सुद्धा हा हेतू आहे. आणि आताच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या इमारती मी इकडे आल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर इकडे आल्यानंतर बघितलं, त्यांना विचारलं का या इमारती कशा आहे. काही मंगल कार्यालय आहे, काही हॉटेल आहे,
काही ऑडिटोरियम म्हणजे सांस्कृतिक भवन आहे, तर त्या संदर्भात त्यांचं चर्चा चालू होती. तर मला असं वाटतं का ह्या गणपती बाप्पांनी विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या सहकार्याला एवढा मोठा आशीर्वाद देईल, काही चांगल्या प्रकारची कर्मचारीसाठी किंवा साहेबांसाठी चांगल्या प्रकारची इमारत चांगल्या प्रकारची उभी राहील असा मला विश्वास आहे. कारण या विश्वास असा आहे का एखादं काम विठ्ठलरावनी सांगितलं ते करण्याचं किंवा त्याला तडीच देण्याचं काम विठ्ठलराव पवार कायम करतात. त्याबरोबर आता तात्या बरोबर आहे, तात्या म्हणजे यादवराव बरोबर आहे, अशोकराव तर समजा रिटायरमेंट झाले होतं, हाय का अजून. आणि या सगळ्या लोकांचा आशीर्वाद आहे, चांगल्या कामाला सगळ्या प्रकारचा आशीर्वाद आहे. आणि आम्हाला असं वाटतं की भविष्य काळात तुमच्या हातून जे जे कार्यक्रम होतील ते शिर्डीच्या ऐतिहासिक असे कार्यक्रम होतील आणि तुमची कोण सेवा लागू एवढेच गजानन बाप्पाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सगळे डायरेक्टर एका विचाराचे विठ्ठलराव पवार असतील, पोपटराव असतील, विनोदास, आणखीन सगळेजण एका विचाराने जर त्यांचं ऐकतात, सगळं चाललंय आणि भविष्यकाळ तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चांगला आहे, कर्मचाऱ्यांसाठी चांगला आहे, सेवा संस्थांसाठी चांगला आहे आणि तुमच्या हातून चांगली सेवा करो असेच मी गजानन बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हावं अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. गणरायाचं शिर्डी शहरात आगमन झालेलं आहे आणि या श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचा गणपतीची स्थापना बापूंच्या हस्ते करायची असा आमचा पहिल्यापासून विचार होता. मी शेपिकला विचारलं बापू कुठे, त्याने बाहेर आहे. म्हणलं बापूंना बोलून घ्या, आम्हाला गणपती बापूंच्या हस्ते बसवायचं. आणि बापूंनी इतके घाईघाई आले आणि आज गणपती 4 वाजेपर्यंत येतीलच शिर्डी शहरात, तर बापू आले आणि आज गणपतीची स्थापना झाली. पोपटराव तुमने बुलाया हमने आए, विठ्ठलराव तुमने बुलाया हमने आए, ऐसा काही हो सकता है. परंतु या बाबाच्या नगरीमध्ये या गणरायाच्या आगमनाला मी गणरायाला पण अशीच आम्हा गणरायांच्या भक्तांना अशी आशीर्वाद द्यावा की बापू या साई संस्थानातील कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, तुम्ही सातत्यानं त्या प्रश्नामध्ये तुमचं बारीक लक्ष आहे. आणि 598 कामगार असन, साई संस्थानातला कंत्राटी कामगार असन आणि आता सध्या उच्च न्यायालयाने जी 10 वर्ष पूर्ण झालेली कामगार आहे त्या कामगारांना कायम करण्याचा निर्णय ऐतिहासिक झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रशासन त्यांच्या पातळीवर करत आहे. बापू, आमची कामगारांच्या वतीनं तुम्ही याला प्रश्नात जास्त लक्ष घालावं, न्याय मिळाला पाहिजे. अनेक कामगारांचे घर, प्रपंच, संसार या तुटपुंजा पगारावर चालवताना ज्या अडचणी येतात त्या कामगार आमच्याकडे व्यक्त करतात. आणि कसं असतं का प्रशासनात काम करत असताना तुमच्या सारख्या माणसांचे आशीर्वाद या साईच्या नगरीत आमच्या पाठीशी असल्यानंतर इथला कामगार प्रामाणिकपणे काम करत आहे आणि त्याचं पाठबळ वाढेल. आणि निश्चित या साईंच्या नगरीत गणराया लवकरच ही गोड बातमी या सर्व कामगारांच्या हातात ऑर्डर देऊन देईल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज गणेशोत्सवानिमित्त आज आपल्याला लाभलेले मान्यवर आहेत. शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष बाबू कोटे, त्याचप्रमाणे निलेंद्रनाथ कोटे, ताराचंद कोटे, दत्तभाऊ कोटे, यादवराव कोटे, आमच्या सर्व संचालकाच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी या गणरायाच्या स्थापनेकरता या ठिकाणी हजर झाला. गणरायांची स्थापना झाली. सर्व संचालक मंडळाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे सहर्ष स्वागत आणि आभार. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध. आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, रेडमी, वन प्लस, मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व 0 डाऊन पेमेंटवर उपलब्ध. यांसह ब्रँडेड ॲसेसरीज, हेडफोन्स, चार्जर, स्क्रीन गार्ड, ब्लूटूथ, वॉचेस योग्य दरात उपलब्ध. तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला. खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू. या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा. भव्य एक्सचेंज ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा. आमचा पत्ता
भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 4. आमचा संपर्क क्रमांक 70 58 78 78 78 तसेच 88 88 85 7007. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85. नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे. तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा. ठिकाण: हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी. आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी.